देवदेव श्री सर्वज्ञ दासो पंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गोपाल कृष्ण भगवान की जय। गो माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। क्लेशोधिकतरस्तेषाम् अव्यक्तासक्तचेतसाम् अव्यक्ता हि गतिर्दुःखं देहवद्भिर्वाप्यते। या भगवद्गीतेच्या 12व्या अध्यायातल्या 5व्या श्लोकावरच्या पदभाष्यामध्ये अव्यक्तासक्तचेतसाम् आणि तेषाम या 2 पदांवरती आपण काल दासोपंत काय म्हणतात हे बघितलं. क्लेशोधिकतरः हे पुढचं त्यांनी घेतलेलं पद आहे ज्याच्यावरती ते भाष्य करतायत. नित्य करिता साधन क्लेशची होती वर्धमान परिवृद्धी न पवे खूण स्वरूपनिष्ठेची स्थिती वाढावी की अर्जुना अवलंबिले असता साधना तेथे क्लेशची आगळे क्षणक्षणा वाढो लागती निरावलंबी मनन थरे बुद्धी ते विवेकून स्फुरे देहेसी विलक्षणता बारे होये कैसेनी स्वस्थ चित्त ते वाचून स्थिर न बैसे आसन तेथे चंचल इंद्रियगण ते मोडिती दमाते अंतरी नाही बोधू वरी कीजे बाह्य निरोधू तेणे उपजे अतिखेदू संतोषुन वाटे. निर्गुण भक्ताच्या संदर्भातलं निरूपण दासोपंत करत होते आणि ते असं काल म्हणाले अर्जुनाला की तया ते साधनी वर्तता कैसे होय पार्था ते मी सांगेन तत्वता तुझ प्रीती. अतिशय प्रेमानं प्रेमपूर्वक मी तुला सांगतो की अशा निर्गुण भक्ताची अवस्था तत्वतः तुला मी विवरण करून सांगतो. नेमकं होतं काय होतंय. नित्य करिता साधन क्लेशची होती वर्धमान परिवृद्धी न पवे खूण स्वरूपनिष्ठेची. त्या स्वरूपात विलीन होण्याच्या निर्गुणाच्या निष्ठेनं एखादा साधन करायला सुरुवात करतो पण त्याचे क्लेश त्रास वरचेवर क्लेशच वाढत राहतो पण आत्मतत्वाशी लीन होण्याची खूण मात्र त्याला सापडत नाही. त्याची वृद्धी होत नाही. खरं म्हणजे काय व्हायला पाहिजे अर्जुना तर त्याची स्थिती साधनेची पातळी ही वरचेवर वृद्धिंगत व्हावी असं व्हायला हवं. पण स्थिती वाढावी की अर्जुना असं व्हायला हवंय की नाही अर्जुना. पण ज्या साधनाचा अवलंब त्या साधकानं केला आहे त्या साधनामुळे प्रत्येक क्षणी क्षणोक्षणी त्याचा क्लेशच वाढतोय. निरावलंबी न थरे मन आणि कुणीतरी आधार असावा. जसा सगुणाची मूर्ती समोर असते तसा आधार त्याच्या समोर काहीच नसल्यामुळे होतंय काय तर मन स्थिर होत नाही. नेमकं कशावर करावं. ध्यानाला बसलो ना आपण की या गोष्टीची प्रचिती येते बघा. तुम्हा सर्व खरं म्हणजे ज्ञानी ध्यानी आणि भान असणारे सगळे श्रोते आहेत. आपणा सर्वांना अनेकांना याचा अनुभव असेल
एक चित्तानं जर 10 मिनिट जप करायचा म्हटलं तर आपण एकरूप होतो का, होऊ शकतो का याचा विचार करू शकतो आपण. डोळे झाकून निर्गुणावरती मराठीमध्ये सांगायचं तर कॉन्सन्ट्रेट करणं, एकाग्र होणं हे फार कठीण. आणि म्हणून दासोपंत म्हणतात निरावलंबी न थरे मन. ज्याला आधारच नाही, जे कुठे मन ठेवावं असा काहीतरी दगड वीट आसन काहीच नाहीये. आणि मग अशा ठिकाणी ते मन स्थिर होत नाही. बुद्धी ते विवेकून स्फुरे आणि अशा बुद्धीमध्ये विवेकाला स्थान राहत नाही, विवेक उत्पन्न होत नाही. देहामध्ये विलक्षण अशा प्रकारची विकारांची निर्मिती अधिकच व्हायला लागते. आणि काय होतंय तुला पुढे सांगतो. स्वस्थ चित्त ते वाचून स्थिरन बैसे आसन, तेथे चंचळ इंद्रिय गण ते मोडिती दमाते. आणि मग अशा अवस्थेमध्ये चित्त स्वस्थ नसल्यामुळे बैठक ही स्थिर राहत नाही, अढळ राहत नाही, अचल राहत नाही, निश्चल राहत नाही. आणि ही स्थिरता न प्राप्त झाल्यामुळं, ही अस्थिरता वाढल्यामुळे आसनाची अस्थिरता वाढते. आणि मग इंद्रियांच्या गणांची म्हणजे एकूणच सगळ्या इंद्रियांच्या समूहांची चंचलता वाढते, अस्वस्थता वाढायला लागते. आणि दम नावाच्या तुमच्या विजयाला, इंद्रियांवरती जो विजय तुम्हाला मिळवायचा आहे त्या दमाला हे सारं मोडून काढतं. कोण मोडून काढतंय तर मनाची अस्वस्थता ही इंद्रिय गणांच्या एकूणच स्वस्थतेला मोडून काढतात. अंतरी नाही बोधू परी की जे बाह्य निरोधू, तेणे उपजे खेदू संतोषू नवटे. अंतरामध्येच मुळात बोध झालेला नाही. नेमकं काय करायचंय, नेमकं काय करायचंय हे मनाला स्थिर कुठे व्हायचंय हे कळलेलं नाही. आणि मग अंगामध्ये आळस उत्पन्न होतो. या सगळ्या गोष्टींचा आनंद वाटेनासा होतो. आणि अशा प्रकारे ध्यान लावल्यानंतर भलतंच काहीतरी होऊन मन स्थिर होऊ शकत नाही. इंद्रियांची चळबळ वाढायला सुरुवात होते. अनुभविता तो त्रासू अंगी अवतरे आळसू, मग तया आळसाचा कळसू तो निद्रा पावे. ध्यान लावण्याचा काही दिवस प्रयत्न माणूस करतो. छे हे काही जमत नाहीये, आज लावलं उद्या लावलं परवा लागेल, एक आशा मनामध्ये असते. पण छे आपल्याला हे काही जमत नाही, मग आळस यायला लागतो. व्यायामाच्या बाबतीत असंच होतं बघा माणसाचं. आपण आरंभशूर असतो, 8-10 दिवस कसं तरी अगदीच बळच उठून फिरायला जाणं, व्यायाम करणं. पण त्याची नित्यता टिकवू शकणारे फार कमी असतात. आणि दासोपंत हेच सांगतायत की ही नित्यता टिकत नाही. मग अनुभवाला त्रास यायला लागतो आणि हा त्रास नकोसा वाटतो. त्रास झाला की अंगामध्ये आळस उत्पन्न होतो. आणि मग तया आळसाचा कळसू ते निद्रा पावे. आणि मग आळस यायला सुरुवात झाली की झोप यायला लागते. किती सामान्य लोकांच्या मनातलं किंवा देहधारणेच्या बाबतीतलं हे निरीक्षण आहे बघा. हा आणि मग ही झोप येते. पुढे ते म्हणतात ते प्रासी अवघिये धारणे ते, माझी स्वप्न होये ओढवते, ध्यानी देखे भलतये फुटे बाह्य शब्दू. आणि अवघ्या देह धारणेला आळस येतो, आळसाचा कळस होतो, झोप यायला लागते. मग स्वप्न पडायला लागतात झोपेमध्ये. स्वप्नामध्ये मला तो पाहतो ध्यान लावलेलं, स्वप्नामध्ये ध्यान लावतोय हा. आणि मग झोपेतच तोंडामधून शब्द फुटतायत. तेथे सावधानू होये साक्षेपे, तो नुमजे निद्रेचे नि आटोपे, तेथे विचारू तोची स्वस्वरूपे उभा राहे. आणि त्याच ठिकाणी खरं म्हणजे सावध होणं भक्तानं ही गरजेची गोष्ट आहे.
निद्रा संपत नाहीये, त्याला कळत नाहीये काय होतंय ते. झोप संपली तरी त्याला उमगत नाही. आणि अशा ठिकाणी स्वप्न बघण्यामध्ये तो रममाण होतोय आणि स्वस्वरूपाची सुद्धा जाणीव त्याची विसरून जाते. ऐशिया निद्रा पुरे मग ते आपणची ओसरे, देखे इंद्रिया बाहिरे पडले मन. आणि निद्रेमध्ये, ध्यानामध्ये, ज्ञानामध्ये, भानामध्ये अनेक प्रयत्नांनी तो आपलं मन लावण्याचा प्रयत्न करतोय, पण त्याच्या असं लक्षात येतंय की माझ्या इंद्रियांच्या वरती हे मन सत्ता गाजवत नाही. मी त्याला पकडून ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण ते थांबत नाही. आणि या इंद्रियांच्याही पलीकडे, त्याच्याही बाहेर हे मन पडतंय आणि सगळीकडे धावतंय. आणि म्हणून ध्यान लावताना, निर्गुणाचा विचार करताना, निर्गुणाची उपासना करताना इंद्रियांचा बळेच जरी नियमन केलं, इंद्रियांचं नियंत्रण केलं, तरी मन मात्र हे माझं एका ठिकाणी राहत नाही. तेथे विचारू तोची स्वरूपे उभा राहे, मग तेची कष्ट मानी तू, पुढती बैसे ध्यानस्तू, तव क्षुधा पुरवियंतु स्वये प्रगटली. तरी सुद्धा मन एका ठिकाणी स्थिर करण्यासाठी तो प्रयत्न करतोय, पण त्याला मोठे कष्ट होत आहेत. पुन्हा तो ध्यानाला बसतोय आणि ध्यानाला बसल्यानंतर क्षुधा पुरवी अंतु स्वये प्रगटली, तहान लागलीये आणि अगदी त्याचा अंत पाहेपर्यंत त्याला तहान लागलीये. आणि मग पुढे काय होतंय? ध्यान लागलंय खरं, ध्यान लावायचंय खरं, पण डोळे झाकलेले आहेत, गंभीर शांतता पसरलेली आहे, तानपुरा लावलेला आहे, ध्यान लावण्याचा प्रयत्न चालू आहे, पण मनामध्ये ध्यानी अन्ये आठविती, स्वादी गुंते चित्तवृत्ती, मन तयाची प्राप्ती सूची उपाय. या सगळ्या मघापासूनच्या या गडबडीमध्ये, इंद्रियाच्या धावाधावीमध्ये, मनाच्या धावाधावीमध्ये हा पुन्हा प्रयत्न करतोय, पुन्हा ध्यान लावायला बसतोय निर्गुण ब्रह्मासाठी, त्या ब्रह्माशी एकरूप होण्यासाठी. डोळे झाकून बसला आणि त्याला तहान लागली. तहान लागल्यावर पुन्हा त्यानं नियंत्रण मिळवलं की नाही, थोड्या वेळानं पाणी पिऊया, ध्यान लागू दे, ध्यानाची समाधी मोडल्यानंतर पाणी प्यावं, असं मनात आलं. आणि पुन्हा ध्यानामध्ये अन्नाची आठवण झाली. ध्यानी अन्ने आठवती. आणि मग त्याला भूक लागली, अन्न आठवायला लागलं. अन्न आठवल्यानंतर समोर पंचपक्वान्नाचं ताट त्याला ध्यानामध्ये दिसायला लागलं. आणि त्या सगळ्या ताटातल्या अन्न पदार्थांकडे बघून स्वादी गुंते चित्तवृत्ती, वरण भात, साजूक तूप, गरम गरम भात वाफाळलेला आहे, चिंचगुळाचं छान वरण केलेलं आहे, भरडा भाजी आहे, पातळ भाजी आहे, 2-3 चटण्या आहेत, कोशिंबिरी आहे, गोड गुलाबजामुन आहे, जिलबी आहे, मुगाच्या डाळीचा शिरा केलाय. आहाहाहा. आणि हे ताट समोर आठवायला लागलं आणि त्या संपूर्ण रुचिरेमध्ये, स्वादामध्ये, त्या चवीमध्ये त्याचं चित्त गुंतून गेलं. ते जाणवे योगिया ते, तो करी तेथे बळाते, परंतु सोडवू न शके चित्ता ते अन्ना पासव. त्याच्या लक्षात येत आहे की आपण ध्यानाला बसलोय, आपल्या ध्यानामध्ये समोर हे सगळं नाही दिसायला हवंय, आपलं मन चंचल होतंय, जेवण दिसतंय समोर, भूक लागलीये, स्वादामध्ये मन गुंतलं गेलंय, हे योगिया कळे. आणि तरी सुद्धा बळाने, निग्रहाने तो
मनाला घट्ट दाबून ठेवण्याचा प्रयत्न करतोय, परंतु सोडवू न शके चित्ताते. पण त्याच्या मनाला त्या स्वादाच्या गुंत्यातून त्याच्या चित्ताला तो सोडवू शकत नाही. एवं क्षुधा निवृत्ती वाचून स्वस्थ नव्हे अंतःकरण, सांडू पाहती प्राण शरीराते. खरं म्हणजे ही भूक जोपर्यंत रुचिरा जिभेने घ्यायची आहे तोपर्यंत नियंत्रणात आणणं ठीक आहे. पण असे अनेक दिवस गेल्यानंतर पोटाला अन्न मिळत नाहीये. बघा, ऋषीमुनींच्या संदर्भामध्ये असं सांगितलं जातं की ते अनेक वर्ष अन्न सेवना वाचून तपश्चर्या करीत असत. आणि त्याच संदर्भामध्ये दृष्टांत देताना दासोपंत यापूर्वी म्हणाले की हे फार अगदी सहस्त्रावधीतून एखाद्याला जमतं. सर्वांनाच हे जमणं शक्य नाही. त्याची काय फजिती होते, किंवा फजिती म्हणण्यापेक्षा तो कोणत्या अवस्थेतून जातो सामान्य भक्त, याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. ते असं म्हणतात की जोपर्यंत पक्वान्नाची रुची आहे तोपर्यंत त्या रुचीच्या गुंत्यामध्ये स्वादाच्या ह्याच्यामध्ये चित्त अडकतं. पण स्वाद जेव्हा बाजूला पडतो आणि भूक हळूहळू वाढायला लागते, मग काही का होईना पोटाला अन्न हवंय. इतकी त्याची भूक साधनेमध्ये जर ध्यानाला बसला अनेक दिवस अनेक महिने, तर ती इतकी वाढते की त्याला पोटाला अन्न हवंय. मग ते पंचपक्वान्नाची आशा करत नाही. त्याला शिळी भाकरी काहीही चालेल, पण खायला पाहिजे. आणि अशी अवस्था यायच्या वेळेला दासोपंत असं म्हणतात की क्षुधा निवृत्ती वाचून स्वस्थ नव्हे अंतःकरण. आता या क्षुधा तृषा यांच्या निवृत्तीशिवाय, यांच्या तृप्तीशिवाय, ही तृप्ती खाण्याने होते का की निवृत्तीने होते? जी निवृत्ती खाण्याने होते, जी तृप्ती खाण्याने होते, तो सामान्य भक्त आहे किंवा सामान्य माणूस आहे. पण ज्याची निवृत्ती न खाता तो क्षुधा तृषेवर विजय मिळवतो, तो साधू आहे, तो योगी आहे. पण असं आपलं होत नाही, हे इथे सांगायचंय. आणि हे अंतःकरण इतकं अस्वस्थ व्हायला लागतं की एक वेळ अशी येऊन ठेपते की सांडू पाहती प्राण शरीराते. आणि त्या देहातले प्राण क्षुधे विना, या अन्ना विना हा देह सोडून जाण्याची वेळ येते. मग सांडुनी साधन योगी मागे अन्न, तवन साहे कठीण शरीराते. आणि मग एक वेळ अशी आल्यानंतर तो योगी ते ध्यान सोडून देतो, साधन सोडून देतो, उपासना सोडून देतो, निर्गुणाची जी काय चालू आहे त्याची, मला आधी जेवायला द्या, मला आधी खायला द्या, अशी मागणी करतो. मग वातुळ पित्तळ श्लेष्मळ नसाहे वृक्ष क्षार अमवाळ, तेणे होती रोग केवळ आसन न राहे. आणि मग तो अन्नावरती इतका तुटून पडतो रसनेची तृप्ती करण्यासाठी म्हणून हर तऱ्हेचं जे हवं आहे ते, जे जिभेला चोचले पुरवणार आहे ते, पण शरीराला क्लेशकारक आहे ते, रोग प्रदान करणार आहे, आरोग्यासाठी अहितकारक आहे, अशा प्रकारचं अन्न खायला तो सुरुवात करतो. वातुळ पित्तळ श्लेष्मळ असं सगळं अन्न तो खातो, ज्याच्याने वात निर्माण होतो, पित्त निर्माण होतं, श्लेष्म शरीरामध्ये अधिक तयार होतो. आणि मग वात पित्त कफ आपण म्हणतो, या तिन्हींमुळेच तर शरीरामध्ये रोग निर्माण होतात. याचं असंतुलन झालं की रोग वाढतो शरीरातला. आणि मग हे वृक्ष क्षार अमवाळ आम निर्माण करणारे, शरीरामध्ये वृक्षता वाढवणारे, क्षार निर्माण करणारे, हे सगळ्या प्रकारचं अन्न तो ग्रहण करतो. आणि मग रोग निर्माण होतात शरीरामध्ये. आणि मग आसन न राहे, आणि त्याला ध्यानासाठी आसन करणं हे अतिशय कठीण होऊन जातं, त्याला ते अशक्य. मग पुढे तो विचार करतो काय, कंदमूळ फळ पाला आहारून साहे हा स्थूळा,
मग करीची योगी आगळा वैराग्यवंतू. आणि मग याला लक्षात येतं की ह्याच्याने रोग निर्माण होत आहेत, त्याला वैराग्य निर्माण होतं, ज्याला आपण स्मशान वैराग्य म्हणतो ना. कोणी गेलं आप्तस्वकीय, प्रपंच सोडून एखादा मृत व्यक्ती आपल्या अगदी जवळचा असेल तर खूप वाईट वाटतं. स्मशानभूमीपर्यंत जाईपर्यंत, त्याला पोचून येईपर्यंत काय आपल्याला वाटतं, जीवन हे क्षणभंगूर आहे, काही खरं नाही हो, आज आहोत उद्या नाही. आणि हे स्मशान वैराग्य असतं. नीतिमत्तेची सगळी उपज केवळ तेवढ्याच काळामध्ये होते. घरी येऊन स्नान करतो, संध्याकाळी जेवायला काय केलंयस ग, लगेच बायकोला विचारतो. जीवन क्षणभंगूर आहे, असेल ते खा, काय बिघडतंय. पण नाही, मस्त गरम गरम पाऊस पडतोय, कढी कर बरं, आज याला जायचं होतं, नेमकं आभाळ पाऊस, काय त्रास झाला म्हणतोस चिता जळायला. फक्त स्मशान वैराग्य, केवळ तेवढ्यापुरते आपल्याला त्याचं वैराग्य निर्माण होतं. अशा प्रकारचं वैराग्य निर्माण होतं. आणि मग हा काय करतो, कंदमुळ फळ पाला हा खायला सुरुवात करतो. आहारू नसा हे स्थूळा, याला तो सहन होत नाही. मग करीची योग आगळा वैराग्यवंतू, तरी सुद्धा वैराग्य प्राप्त होतं आणि याला सुरुवात करतो. तया ते भक्षिता क्लेश होती, भक्षिलिया शोष सुटती, पाकी रोग अंकुरती नाना विघ्न. बरं, हे खायला सुरुवात केलं आणि त्याचाही त्याला त्रास व्हायला लागला. असं खायची कधी सवय नाही, रुची लागे ना, तोंडाला गोड लागे ना, त्याला काही चव नाही विशेष. आणि मग ते भक्षिल्यानंतर कंठ कोरडा पडणे, शोष सुटणे, भूक न भागणे, अशा प्रकारचे त्रास त्याला सुरू झाले. यातूनही त्याचे अनेक रोग निर्माण झाले आणि नाना विघ्न त्याच्या समोर येऊन उभी राहिली. तैबुडे योग साधन कष्टाते पावे मन, जाजावती पंचही प्राण देहन थरे. आणि मग याही अशा प्रकारच्या साधनेमुळं त्याचं योग साधन बुडतं आहे आणि मनाला कष्ट होत आहेत, चित्ताला कष्ट होत आहेत. पंचप्राण अक्षरशः जाजावून गेलेत, गुदमरून गेलेत शरीरामध्ये, अशी अवस्था निर्माण झाली. आणि देहन थरे, देह स्थिर होत नाही आणि म्हणून मनही स्थिर होत नाही, अशी अवस्था झाली. आता कष्टी मेळवी सदन्ने, योगाची ये सिद्धी कारणे, तव रसना पुरे न म्हणे न मनी योगू. आणि मग आता त्यानं ठरवलं, मोठ्या कष्टानं सद अन्ने मिळवायला सुरुवात केली. सद म्हणजे अतिशय रुचकर, चांगलं, श्रेष्ठ दर्जाचं अशा प्रकारचं अन्न मिळवायला त्यांनी सुरुवात केली. आणि योगाची या सिद्धी कारणे तव रसना पुरे न म्हणे. आणि मग ती रसना, जीभ, हे अन्न खाताना पुरे न म्हणे, ती कधीही पुरे न म्हणणारी अशी रसना, त्यांनी तिची तृप्ती करायला सुरुवात केली. न मनी योगू. आणि मग अशा योगाच्या मध्ये त्याला ते साध्य होणार नाहीये. रसने अंगे सोकले मन, ते म्हणे असो साधन. आणि मग एकदा असं अन्न खायला सुरुवात केली की मन असं म्हणायला लागलं, जाऊ दे ते साधन बिधन गेलं खड्ड्यात. रसने अंगे सोकले मन, ते म्हणे असो साधन, परी आजीचे रसिक अन्न सांडावे कैसे. आणि आता हे समोर आलेलं जे पंचपक्वान्नाचं ताट आहे ते काय बाजूला सारायचं? अहो, लाथाडावं का अन्नाला? अजिबात नाही, खायलाच पाहिजे. साधन खड्ड्यात गेलं. एवं तृप्त होये वासना, तव अन्न घेतो अर्जुना, तेथे पैसू नाही जीवना, कोष्टा माझी. आणि मग इतकं खातो की त्या अन्नकोशामध्ये पाणी प्यायला जागा उरणार नाही, इतकी रसनेची तृप्ती होईपर्यंत, रुचिरेची वासना तृप्त होईपर्यंत तो ते अन्न खायला सुरुवात करतो. अपार सुटला शोषू, उदकाते नाही पैसू, मग दाटुनी घे पुरुषू शीतल जळ.
आणि मग इतकं अन्न खाल्ल्यानंतर पोट तट्टीला लागलं एकदम. आपण म्हणतो ना अगदी इथे येईपर्यंत असं म्हणतात. इतकं जेवलं की पोट तट्टीला लागलं एकदम. आणि असं जेवल्यानंतर कंठामध्ये शोष उत्पन्न झाला. पाण्याला उदकाते नाही पैसू, पाण्याला अजिबात जागाच राहिली नाही पोटामध्ये. कसं घ्यावं? मग दाटून घे पुरुष बळेच. आणि मग बळेचच शीतळ जळ तो घेतोय. तेणे प्राण जाजावती, शरीरी उपजे दीप्ती, केली योगाची आयती वाया जाय. आणि अशाही स्थितीमध्ये पुन्हा रसनेची तृप्ती केल्यानंतर सुद्धा प्राण जाजावतायत, प्राण गुदमरतायत. आणि ही सगळी योगाची जी सिद्धता केलेली होती ती संपूर्ण वाया जाते. आसन मुद्रा नथरे मन, उगेची पडताही क्लेश गहन. या परी ते सदन्न पाका आले, तेणे स्त्री कामू खरा केला. तो तया चित्ता झोंबिन्नला, दुर्बळा बकावार पडला ससाणा जैसा. स्त्री वियोगे क्लेश पावे, योगू अवघा अस्तवे. मग स्त्री योगे नादावे अगत्य पडले. स्त्री योगे नांदावे अगत्य पडले. आणि मग अन्नाची जशी वासना निर्माण होते तसंच दासोपंतांनी स्त्री कामनेची वासना निर्माण होते. त्याचं चित्त तिथं झोंबायला लागतं असा शब्द वापरलाय. अन्नाची वासना, रसनेची वासनेच्या तृप्तीसाठी सामान्य जन कसा त्यासाठी अगदी आहारी पडतो याचंही वर्णन केलंय. आणि त्याचबरोबर स्त्री कामनेसाठी त्याचं चित्त त्या ठिकाणी झोंबतं. आणि काय दृष्टांत आहे? दुर्बळा बकावर पडला ससाणा जैसा. आणि हे जे इंद्रियांचं वागणं आहे हे वागणं ससाण्यासारखं आहे. माणसाचा देह अतिशय दुर्बळ, निर्बल, अबल असा आणि त्याच्यावरती तुटून पडणारे हे सारी इंद्रिय म्हणजे ससाण्यासारखी झडप घालणारे आहेत. आणि मग हा देहाचा सगळा कर्णगणांचा जो गोळा आहे, समूह आहे, या समूहाच्या वरती, या दुर्बळ देहावरती ससाण्यानं झडप घालावी अशा प्रकारचं हे वर्णन दासोपंत या ठिकाणी करतात. आणि मग स्त्री योगे क्लेश पावे. स्त्रीच्या संगानं तिच्यासोबत नांदावसं त्याला वाटतं, पण तिच्या योगे क्लेश त्याला होतात. अवघा अस्तवे, स्त्री योगे नांदावे अगत्य घडे. मग ते अगत्य आलं म्हणजे अपरिहार्यपणे स्त्री बरोबर राहणं आणि त्याच्या मागे क्लेश हे सहजच त्या ठिकाणी त्याच्या मागे आलं. अर्जुना स्त्रीची या संगती. कान देऊन ऐकण्यासाठी संबोधन जिथं जिथं वापरलंय ना तिथे लक्ष वेधून घेणं आहे. अर्जुना अर्जुना स्त्रीची या संगती, काम क्रोध उपजती, चिंता शोक मोह भ्रांती ममता अहंता. आणि हे सगळे रिपू त्याची उपज, त्याचं निर्माण, त्याचं मूळ ही वासना आहे. आणि ही वासना रुचिरा आणि स्त्री या दोघांच्या मधली त्यांनी वर्णन केली. स्त्री योगे क्लेश पावे असं म्हणताना त्या क्लेशाच्या माग, वासनेच्या माग काय आहे नेमकं? तर काम क्रोध उपजती. स्त्री मिळवण्यासाठी म्हणजे मनामध्ये काम उत्पन्न होतो स्त्रियेच्या संदर्भामध्ये. ती नाही मिळाली क्रोध उत्पन्न होतो, ती मिळाली चिंता उत्पन्न होते, तिचं पालन आहे, पोषण आहे. तिच्याकडून काही प्रमाद घडला किंवा आपसामध्ये अहंभावाने काही क्लेश निर्माण झाले तर तिथे पुन्हा शोक आहे. पुन्हा पुढे पुत्र पुत्री यांच्या संदर्भाने एकदा प्रपंच सुरू झाला की मोहाची वाट ही पुढे धावणारीच तयार होते. आणि मग त्याच्यामध्ये मोह भ्रांती हे सगळं जे जंजाळ आहे हे तयार व्हायला लागतं. आसक्ती, कल्पना, वासना आणि ह्या नाना प्रकारच्या चिंता, नाना प्रकारचे विकार
माणसाच्या देह, इंद्रिय, मनाला आपोआप जडले जातात. ते वेगळे पुन्हा जडवण्याची गरजच पडत नाही. एक स्त्री आणि एक रुचिरा या दोहोंच्या संगतीनं हे सारे विकार माणसाच्या अवतीभोवती त्या मनाला चिकटून येतात. लोकेशणा वित्तेषणा पुत्रेषणा भोगेषणा आसक्ती कल्पना वासना नाना होती. फार विवरण करण्याची गरज नाही. आणि मग लोकांच्यासाठी म्हणून लोकेशणा, वित्तेषणा अर्थासाठी म्हणून पैशासाठी, आपल्या लेकराबाळांसाठी पुत्रेषणा, भोगेषणा भोगासाठी, उपभोगासाठी म्हणून आसक्ती, कल्पना, वासना हे सारं नाना प्रकारचे संपूर्ण सगळे संमोहाचं जाळं आपल्या बाजूला निर्माण होतं. विषयो पुरविता यया गुणा अतिक्लेश जाण अर्जुना विषयो नेदिता पुनः पुन्हा द्विगुण होती. आणि मग हे विषय जसं जसं आपण त्यांचे लाड पुरवत जातो, विषयांची तृप्ती करत जातो, विषयाचं समाधान करून घेतो आणि देतो, या दोन्ही देता घेता व्यवहारामध्ये या गुणांमध्ये क्लेश आणखीन वाढत जात आहेत. क्लेश वाढतायत अर्जुना. आणि हे विषय पुन्हा पुन्हा तुला याच्यातून बाहेर येऊ देत नाहीयेत. ते तुला पुन्हा आत ओढतायत. आणि कसं होतंय तर हे पुन्हा द्विगुणित होत आहेत आणि तुला ते पुन्हा आत घेत आहेत. विषयांच्या या जंजाळामध्ये विषयाची तृप्ती ही कधीही संपूर्णतेला, संपृक्ततेला जात नाही. पाण्यामध्ये मीठ विरघळणं असेल, साखर विरघळणं असेल, एका विशिष्ट मर्यादेपर्यंत आहे. एक विशिष्ट मर्यादा गाठल्यानंतर तुम्ही त्यात मीठ टाकलं तर ते पाण्यामध्ये विरघळत नाही. त्याला पूर्ण मिठाची पातळी संपूर्ण पाण्यानं जर विरघळवून घेतली आणि त्या एका विशिष्ट पातळीच्या नंतर जर मीठ त्यात विरघळत नसेल, साखर त्यात विरघळत नसेल, तर त्याला आपण संपृक्त द्रावण असं म्हणतो. पण आमच्या विषयांच्या बरोबर आम्ही जेव्हा विरघळत जातो, त्यांचं सेवन करत जातो, त्यांची तृप्ती करत जातो, तेव्हा एक वेळ अशी येईल, एक क्षण असा येईल की संपूर्ण उपभोगाने संपृक्त होणं हे मला शक्य आहे का? ही वेळ येईल का? तर अर्जुना हे कधीही शक्य नाही. आणि म्हणून ही संपृक्तता कधीही शक्य नाही. द्विगुणानं, द्विरुक्तीनं, दुपटीनं विषय वासना वाढत जाणार आहे. आगीचे अंगीचे ज्ञाने झडती ऐसे हे भास होती योगा ज्ञानाते प्राशिती सर्वथैव योगी गुणांचा क्लेश त्यागी आगळे बहुवस न सुटता उपजती त्रास मना माझी परिग्रहो न सुटता ते सुटती तै सुटलेची बाधक होती या परी कष्टाची प्राप्ती आगळीची होय आता सांडुनी सदन्ने कदन्ने अल्पाहारे देहरक्षणे नियत होऊनी वर्तणे सर्वा पक्षी क्षुधा तृषा निद्रा जागृती आणि यात्रा एवं कर्ण व्यापारा समग्रा नियमू कीजे क्षुधेने क्षुधाची भक्षावी तृषेने तृषा प्राशावी वाचेने वाचा गिळावी सर्व काळ निद्रा लागावी निद्रेते स्वप्न गेले स्वप्नपंथे कामू गुंतलागा कामाते न पडे अर्थावरी क्रोधू क्रोधे ग्राशिला पुरुषू तया पासाव सुटला चित्ते ते समुद्र लागला न तरवे चिंतेचा अंगावरी याचे पुरुषा ते गुण गुंफले आळसा की आपुलिया विशेषांशा प्राशू लागले या परी गुणाते बंधन माग ऐसे कैसे निहोय साधन नित्य असावे वृत्तीविण अभ्यास बळे.
याचा सारांश सांगते, कारण वेळ होत आली आहे. आणि म्हणून अतिविषय तृप्ती, म्हणून सोडून सांडून सदनने, आणि म्हणून अतिरुचिरेची तृप्ती, स्त्रीचा सहवास हेही नसावं, आणि रानामध्ये जाऊन अगदी पाल्यावर राहणं हेही नसावं. पण तरी सुद्धा कर्ण व्यापारा समग्रा नियमो कीजे, इंद्रियांचा हा जो व्यापार आहे, याचं जे व्यवहार आहेत, हे सगळे व्यवहार, या सगळ्या व्यवहारांचं नियमन करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. तेन त्यक्तेन भुंजितः असं उपनिषद आम्हाला सांगतं. त्याचा अर्थ दुसरा तिसरा काहीच नाहीये. तर इंद्रियांचं नियमन आहे. तुम्हाला विषयांचा त्याग करायचाच नाहीये. संसारात राहून विषयांचा त्याग ही अशक्यातली गोष्ट आहे. मग विषय सेवन करायचंय, पण त्यासाठी नियम आहेत. आणि मला सांगा, भारतीय संस्कृतीमध्ये कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था, राजकीय व्यवस्था, अर्थव्यवस्था, युद्ध व्यवस्था, समाजातल्या प्रत्येक पातळीवरच्या अन्य अनेक व्यवस्था आणि अगदी वर्ण व्यवस्था यांच्यामध्ये केलेलं हे जे नियमन आहे, हे जे नियम आहे, याचं कारण एकच आहे की माणसाची नीतिमत्ता ही टिकून राहिली पाहिजे. आणि नीतिमत्ता म्हणजे दुसरं काय, तर इंद्रियांचं, देहाचं नियमन आहे, मनाचं नियमन आहे. हे करावं आणि हे करू नये. हे का करू नये असे उपस्थित प्रश्न करणारे अनेक विद्वान आज आहेत. याला काय अर्थ आहे, हे का करायचं नाही, आम्ही करणार. पण त्याच्या मागे काही शास्त्र आहे जे तुम्हा आम्हाला माहीत नाही. दुर्दैवानं, आमच्या दुर्दैवानं त्याची अनेक स्पष्टीकरणं आमच्यापर्यंत पोचली नाही. यामध्ये अनेक राजकीय विषय पुढे येईल की अनेक आक्रमणांच्या मध्ये आमच्याकडचे ग्रंथ संपदा नष्ट झाली. झाशीवरती जेव्हा इंग्रजांनी आक्रमण केलं, त्यावेळेला अतिशय झाशीमधला सुंदर अशा प्रकारचा अद्ययावत असलेला ग्रंथालयाचा जो कोश होता त्यांचा, तो संपूर्ण इंग्रजांनी जाळून टाकला. आणि असं म्हणतात की झाशीच्या या ग्रंथालयामध्ये नेवाळकर घराण्याने अतिशय कष्टाने संपूर्ण भारतभरातल्या अनेक संस्कृत ग्रंथांचं जतन केलेलं होतं. मला सांगा, त्यातली कोणती ग्रंथसंपदा आज आमच्याकडे आहे? एक न एक पान त्यातलं जळून गेलं, आमच्याकडे त्याचं काहीच नाही. आणि म्हणून हे जे नियमन आम्हाला ग्रंथांमधून सांगितलंय ते आमच्यापर्यंत पोचलं नाही. दासोपंत हेच सांगतायत की इंद्रियांचं नियमन हे करणं महत्वाचं. आणि मग शब्दांचा श्लेष आहे पुढे, क्षुधेने क्षुधा भक्षावी, तृषेने तृषा प्राशावी. किती सुंदर वर्णन आहे बघा. मला ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांची आठवण होते. ज्ञानदेवांनी अशाच प्रकारचं वर्णन केलेलं आहे. क्षुधेने क्षुधा भक्षावी, तृषेने तृषा प्राशावी, वाचेने वाचा गिळावी. म्हणजेच ज्या क्षणी तुम्हाला संताप आलाय त्या क्षणी तुम्हाला तो आवरता आला पाहिजे. वराती मागून घोडं नाचवण्यात अर्थ नाही. त्या क्षणी कळलं पाहिजे, नाही इथे शांत बसायचंय, आपण क्रोध करता कामा नये. वाचे वाटे जाणारा प्रत्येक शब्द नियमित असला पाहिजे, त्याचं नियमन कळलं पाहिजे. केव्हा? जो जिव्हे वाटे, औष्ठ्यांच्या वाटे, दंतपंक्तींच्या वाटे तो जेव्हा बाहेर पडणार आहे त्यापूर्वीच त्याचं नियमन करणं ही खरी योग्याची खूण आहे. तहान लागल्यानंतर तहानेनीच तहान शमवावी, भूक लागल्यानंतर भूकेनीच भूक भागवावी. हे खरं म्हणजे साहित्यिक बोलणं झालं, काव्यात्मक बोलणं झालं, पण ही योग्याची खूण आहे असं दासोपंत म्हणताय. आणि म्हणून की आपुलिया विशेषांशा प्राशू नित्य सांगा, वृत्तीविण अभ्यास बळे. आणि या गुणांचं जे बंधन आहे, हे बंधन हे कसं साधन आहे, हे कोणत्या प्रकारचं साधन आहे? नित्य असावे वृत्तीविण अभ्यास बळे. हे सहज साध्य नाही. हे अर्जुना, यासाठी अभ्यास ही गोष्ट अत्यंत महत्वाची. अभ्यास म्हणजे ग्रंथ उघडून वाचन करणे, चिंतन मनन करणे नव्हे, तर अभ्यास ही नित्य कर्माची गोष्ट आहे, नित्य व्यवहाराची, आचराची, वागण्याची अशी गोष्ट आहे. अभ्यासे
म्हणजे नित्यानं त्याचा आचरण करून प्रकटणं म्हणजे अभ्यास आहे. आज एकूण 205 ओव्यांपर्यंत आपण येऊन पोचलो आहोत. उद्या पुन्हा याच वेळी याच ठिकाणी उद्या भेटूया दासोपंतांच्या भक्तियोगाचा विचार करण्यासाठी. धन्यवाद. आनंदे दत्तात्रेय देवदेव, दासोपंत स्वामी महाराज की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. भारत माता की